नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने शेंगोळे कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर पूर्वी भाज्यांची कमतरता होती म्हणून अशा पद्धतीने जुनी लोकं शेंगोळे जास्त प्रमाणामध्ये केले जात होते. तर अशा पद्धतीने तुम्ही शेंगोळे जर केलात एकदम चवीला छान लागतात. तर उन्हाळ्यामध्ये असेच वेगळे-वेगळे पदार्थ करून खावेसे वाटतात. तर उन्हाळ्यामध्ये पाहिजे तसे भाजीपाला मिळत नाही म्हणून अशा पद्धतीने तुम्ही रात्रीच्या स्वयंपाकामध्ये तुम्ही शेंगोळे किंवा याला आमच्याकडे कोडबळे असे म्हणतात, तर तुम्ही अशा पद्धतीने करून खाऊ शकता. तर हे शेंगोळे बनवत असताना आपल्याला कोणतेही वाटण करायची गरज नाही. एकदम झटपट आणि पटकन होणारे हे एकदम रस्सेदार आपली इथे शेंगोळे बनून तयार होतात. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा. तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ती पीठ आपल्याला एखाद्या मोठ्या परातीमध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपण जेवढं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्या अर्धा आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर याच वाटीने मी इथे ज्वारीचं पीठ 2 वाट्या मोजून घेतलं होतं आणि त्याच्या अर्धं इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. नंतर यामध्ये जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याच्या अर्धं इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तर या पिठामध्ये आपल्याला 1 ते दीड चमचा जिरे छान मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि ते जिऱ्याची पूड घालून घ्यायचं आहे. एक 2 चमचे इथे धना पावडर घालून घेतलेला आहे. नंतर यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. तर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. मोठ्या चमच्याने 2 ते 3 चमचे इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे. नंतर यामध्ये हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. एक 2 चमचा इथे ओवा घेतलेला आहे आणि ते ओवा आपल्याला हातावरती घेऊन अशा पद्धतीने चोळून-चोळून आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. असं चोळून घातल्यामुळे आपल्या या अजवाईनच्या या शेंगुळ्यामध्ये खूप छान चव उतरते म्हणून चोळून आपल्याला यामध्ये अजवाईन घालून घ्यायचं आहे. नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तर हे कोरडे घातलेले सगळे जिन्नस आपल्याला यामध्ये छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही शेंगोळे एक 10 ते 15 जणांना पुरे इतपत आपण ही शेंगोळे करणार आहोत. तर हे सगळे जिन्नस घालून आपण या पिठामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्याला शेंगोळे बनवण्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर एवढं पीठ आपल्याला एकदाच मळता येत नाही म्हणून यामधलं आपण अर्धं पीठ काढणार आहोत. तर यामधलं अर्धं पीठ काढून ठेवलेलं आहे आणि आपल्याला अर्धं पीठ या परातीमध्ये आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. काढून ठेवलेलं पीठ आपण नंतर मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण या अर्ध्या पिठामध्ये थोडं-थोडं करून आपल्याला पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे शेंगोळे बनवण्यासाठी आपल्याला फार जास्त सैल हे पीठ मळायचं नाही. घट्टसर आपल्याला हे पीठ मळून आपल्याला याच्या शेंगोळे करून घ्यायचे आहेत. आणि हे शेंगोळे करत असताना यामध्ये आपल्याला एकदम जास्त प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. ज्वारीचं जास्त पीठ घेतल्यामुळे आपले एकदम शेंगोळे ठिसूळ आणि एकदम मस्त होतात. तर या पिठामध्ये आपल्याला थोडं-थोडं करून पाणी घालून छान हे घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 2 मिनिटामध्ये मस्त आपण हे शेंगोळे बनवण्यासाठी मस्त घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फार जास्त सैलही करायचं नाही आणि फार जास्त घट्टही करायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ छान मळलं गेलेलं आहे. तर यावरती झाकण ठेवून आपण हे पीठ बाजूला काढून ठेवूया. तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करायची आहे. तर इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये एक 4 ते 5 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं, की आपल्याला त्यामध्ये एक 2 चमचे मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरीला छान फुटू द्यायचं आहे किंवा छान तडतडू द्यायचं आहे. तर मोहरी छान तडतडायला लागली आहे, तर त्यामध्ये आपल्याला एक 2 चमचे जिरे घालून घ्यायचं आहे. जिरे छान फुलवून द्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे आणि लसूण आपल्याला छान बदामी कलर येईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनिटामध्ये छान या तेलामध्ये बदामी कलर येईपर्यंत आपण हे लसूण परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचं आहे. कढीपत्ता छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तेलामध्ये जर कोथिंबीर घालून घेतला तर आपल्या शेंगोळेला चव खूप छान येते म्हणून थोडीशी आपल्याला फोडणीमध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं 1 चमच्याभर लाल मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. कारण आपण ज्यावेळेस पीठ मळलो किंवा पिठामध्ये आपण लाल मिरची पावडर घालून घेतलेलं आहे.
तर मिरची पावडर घालून छान आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर फोडणीसाठी मी इथे दुसऱ्या साईडला गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर आपली छान फोडणी एकदम कडकडीत झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून या पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायचं आहे. तर उकळी येईपर्यंत आपण इकडे जे पीठ मळून घेतलं होतं, ते मस्त आपलं पीठ एक 10 मिनिट भिजलं गेलेलं आहे. तर या पिठाला थोडं आपण आणखीन थोडं मळून घेऊया. तर या मळून घेतलेल्या पिठाचे आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने एक छोटा हातावरती गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने गोल आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने शेंगुळे बनवून घेतलेले आहेत. तर हे शेंगुळे बनवत असताना फार जास्त आपल्याला जाड करायचं नाही. पातळ-पातळ आपल्याला हे शेंगुळे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे एकदम पटकन शिजले जातात. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व शेंगुळे तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला माहीत आहे का हो, आमच्याकडे या शेंगुळ्याला उकडीचे कोडबळे पण म्हणतात. तर या शेंगुळेला किंवा या उकडीच्या कोडबळ्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला स्वयंपाकाचा जर कंटाळा आला असेल, तर संध्याकाळच्या टायमाला तुम्ही अशा पद्धतीने शेंगोळी करून खा. एकदम चवीला छान लागतात. तर हे शेंगोळे करत असताना घरात तुम्ही मदतीला जे कोणी आहेत त्यांना घेऊन हे शेंगोळे करून घेऊ शकता. म्हणजे एकदम फटाफट हे शेंगोळे बनवून तयार होतात. तर इथे मी थोड्या पिठाचे हे शेंगोळे करून घेतलेले आहेत. तर इकडे आपण जे पाण्याला उकळी आणण्यासाठी ठेवलं होतं फोडणी टाकून, त्याला पण छान दणदणीत उकळी आलेली आहे. तर या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला जे आपण बनवून घेतलेले पिठाचे शेंगुळे आहेत, ते शेंगुळे आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला हे शेंगुळे बनवत असताना पाण्याला छान दणदणीत उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये शेंगुळे घालायचे आहेत. जर तुम्ही या ठिकाणी पाण्याला उकळी न येता या ठिकाणी जर शेंगुळे घालून घेतलात, तर ते बुडाला चिटकण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला खळखळीत उकळी आल्यानंतरच आपल्याला या पाण्यामध्ये हे शेंगुळे घालून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने यामध्ये मी केलेले हे शेंगुळे घालून घेतलेले आहेत. तर यावरती झाकण ठेवून आपल्याला हे शेंगुळे फुल गॅसवर शिजवण्यासाठी ठेवायचं आहे. तर उरलेल्या सगळ्याच पिठाचे आपल्याला इकडे शेंगुळे करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता 1-2 मिनिटामध्ये हे पाण्यामध्ये जे शेंगुळे घालून घेतले होतं ते फुलून वर आलेले आहेत किंवा पाण्यावरती तरंगायला लागलेले आहेत. तर इकडे उरलेल्या सर्वच पिठाची मी इथे शेंगुळे बनवून घेतलेले आहेत. तर हे बनवून घेतलेले शेंगुळे पण आपल्याला त्या उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर इथे सर्वच आपण शेंगुळे या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत. तर यावरती झाकण ठेवून आपल्याला छान याची उकळी काढून घ्यायचं आहे. तर यावरचं झाकण काढून बघूया, तर छान मस्त आपली या शेंगुळेला छान उकळी यायला लागलेली आहे. तर अधूनमधून आपल्याला अशा पद्धतीने एखादं उलथणं घ्यायचं आहे आणि यामधून सतत आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे हे शेंगुळे बुडाला चिटकणार नाहीत म्हणून अधूनमधून आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 5 ते 7 मिनिटांमध्ये हे शेंगुळे छान उकळी यायला लागलेली आहे आणि छान शिजायला लागलेले आहेत. तर याला एक 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला मंद गॅस करून शिजवून घ्यायचं आहे. जसजसे हे शेंगुळे शिजत जाल तसतसं आपल्या या रस्स्याला दाटसरपणा येतो आणि शेंगुळे आपले हे चवीला छान होतात. तर बघू शकता एक 10 ते 15 मिनिटामध्ये आपल्या या रस्स्याला छान दाटसरपणा आलेला आहे आणि या रस्स्यामध्ये आपले मस्त शेंगुळे शिजले गेलेले आहेत. तर इथे आपले मस्त एकदम झणझणीत, गरमागरम, एकदम टेस्टी आपली इथे शेंगुळे बनवून तयार झालेले आहेत. तर या स्टेजला आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मस्त इथे गरमागरम रस्सेदार आपले इथे शेंगोळे आपल्याला सर्व्ह करायचे आहेत. तर या गरमागरम शेंगोळीसोबत तुम्ही लोणचं, पापड जरी खाल्लात एकदम चवीला छान लागतात. तर हे रात्रीच्या जेवणासाठी एकच जर पदार्थ करायचा असेल, तर पोटभरीचा हा शेंगुळेचा पदार्थ आहे. तर गरमागरम हे शेंगुळे करून खा, एकदम चवीला भारी लागतात. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये इथे आपण शेंगुळे केले आहेत. तर तुम्हाला आजची शेंगुळ्याची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.